लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेड्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। शिवसेनेच्या वतीनं आदिवासी बांधवांना शुभेच्छा। याहामोगी मातेचं प्रतिमा पूजन। आदिवासी एकता परिषद यांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिंदखेडा शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय। या मिरवणुकीत शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीनं सहभागी होत आदिवासी बांधव व भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मिरवणुकीदरम्यान याहामोगी मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। यावेळी शिवसेना परिवहन सेनेचे सुरेश सोनवणे, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उपजिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील, तालुका प्रमुख भूषण पवार, उपप्रमुख सचिन चौधरी, श्रमिक कामगार सेनेचे तालुका प्रमुख अशोक बडगुजर, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष नितीन सकट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ही मिरवणूक MHS हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू होऊन बिजासनी मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली। मिरवणुकीत शेकडो आदिवासी बांधव व भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। ढोल ताशे व वाद्यांच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक मार्गक्रमण करत असताना संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक उत्साह आणि आदिवासी समाजाच्या एकजुटीचं दर्शन या मिरवणुकीत घडले। आदिवासी जागतिक दिन हा आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि अस्मिता यांच्या हक्काचं जतन करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीचा संदेश देणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला। शिवसेनेच्या वतीनं आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सदैव सहकार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। या उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे शिंदखेडा शहरात आदिवासी संस्कृती आणि एकतेचा जल्लोष पाहायला मिळाला। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।